न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। जयसिंगपुरात जात पंचायतीचा जाच, कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल। जयसिंगपुरात जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार जयसिंगपूर येथे उघडकीस आला आहे। पूर्वी दाखल केलेली एक केस मागे न घेतल्याच्या कारणावरून वैदू समाजातील एका कुटुंबाला हा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एकूण 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम 2016 आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश मुत्ताप्पा वैदू, वय वर्ष 51, राहणार शांतीसागर कॉलनी जयसिंगपूर आणि आरोपी हे एकाच वैदू समाजातील आहेत। आरोपी क्रमांक 1 ते 5 हे समाजातील जात पंचायतीचे पंच आहेत। फिर्यादी यांनी आरोपी क्रमांक 6 व 7 यांच्या विरुद्ध पूर्वी दाखल केलेली एक केस मागे घेतली नाही। या कारणावरून पंचांनी फिर्यादीच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले। धार्मिक कार्यक्रमांना त्यांच्यावर बंदी घातली। या जात पंचायतीने फिर्यादीच्या कुटुंबाला केवळ वाळीतच टाकले नाही, तर त्यांच्या घरातील गुरुपूजेला समाजातील कोणत्याही महिला किंवा पुरुषाला हजर राहण्यास मज्जाव केला। तसेच समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमास फिर्यादीच्या कुटुंबाला आमंत्रण न करता त्यांना पूर्णपणे वाळीत टाकण्यात आले। अखेर या अन्यायाविरुद्ध फिर्यादी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। यावेळी महेश दुर्गाप्पा वैदू, अप्पाई गोविंद पिंडरे, गोविंद जगाप्पा वैदू, राम गोविंद वैदू, राजू शंकर वैदू, रवी गोविंद वैदू, राकेश महेश वैदू, सर्व राहणार गली नंबर 9, राजीव गांधी नगर, जयसिंगपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहेत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।